आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। मासा जाळ्यात अडकला चाणूर, मासा जाळ्यात अडकला। नगरात पोहोचताच त्याची जीवन यात्रा संपवून टाकू। क्षमा करा महाराज, असे करणे शहाणपणाचे ठरणार नाही। का? त्याचे बरीच कारण आहे। काय कारण असू शकतात? पहिलं कारण तर हे की सगळ्या नगरात ही बातमी पसरलेली आहे। अक्रूर सोबत कृष्ण मथुरेला येत आहे उत्सव पाहण्यासाठी। इथे जे गवळी दूध विकण्यासाठी येतात त्यांनी ही बातमी चहू दिशांनी पसरवली आहे। आणि ठाऊक नाही कसं या गोष्टीची सुद्धा बातमी लागली आहे की कृष्ण नंदाचा मुलगा नसून पण देवकीचा 8वा पुत्र आहे। बस ही बातमी कळल्यानंतरच प्रजेमध्ये एक वेगळा जोश संचारला आहे। जोश? कसला जोश? तीच जुनी गोष्ट। जर हा देवकीचा 8वा पुत्र असेल तर हा तारणहार आहे, ज्यांना त्यांना अनेक वर्षापासून प्रतीक्षा होती। हा, पुन्हा तेच तारणहार, तारणहार, तारणहार। जो तारणहाराचं नाव घेईल त्याची जीभ छाटून टाकू शकत नाही का? छाटू शकतो, त्या सर्वांची जिभा छाटू शकतो। परंतु महाराज, तुम्ही हे विसरू नका, या क्षणी तुमच्या निमंत्रणावरून अनेक राज्यांचे राजे सरदार इथे आलेले आहेत। त्यांच्या व्यतिरिक्त बाहेरच्या राज्यातून हजारो लोक उत्सव पाहण्यासाठी मथुरेच्या बाजारात फिरत आहेत। ते इथे असताना त्यांच्या डोळ्यांसमोर आपण मथुरावासींना कसे काय गप्प करू शकतो? चारी बाजूंनी मोठा गोंधळ माजू शकतो, जो आटोक्यात आणणे कठीण जाईल। मग आपण आपल्या शत्रूला कसे मारू शकतो चाणूर? कसे मारू शकतो? महाराज, जरा थंड डोक्याने विचार करा। हे उतावळेपणाने करायचे नाही, धीराने घ्यायचे आहे, धीराने। जरा विचार करा, तुमचा परमशत्रू यावेळी स्वतःच्या पायाने चालत तुमच्या जाळ्यात अडकण्यासाठी येत आहे। त्याला शांतपणे आत येऊ द्या। तो येताच मथुरावासी चारी बाजूंनी त्याच्या दर्शनासाठी गर्दी करतील। त्यांना आनंद होऊ द्या, त्यांना त्यांचा जय जयकार करत बसू द्या।
प्रजा त्याचा जय जयकार करेल आणि आम्ही अगदी स्वस्थ बसून शांतपणे हा तमाशा बघत राहू. हा नाही महाराज, शांतपणे तमाशा नका पाहू. तर तुमच्याकडूनही तुमचे मंत्री त्याचे राजकुमार म्हणून स्वागत करतील. त्याला आजची रात्र एका सुंदर अतिथीगृहामध्ये काढू द्या. जनतेचा उत्साह काही काळासाठीच असतो. त्याचे अशा प्रकारे आदरातिथ्य पाहून मथुरावासी शांत होतील आणि गुपचूप आपल्या घरांमध्ये जाऊन झोपून जातील. मग 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 तर अनेक पर्याय आहेत महाराज. समजलं चाणूर, समजलं. रात्रीच्या अंधारात अतिथीगृहाच्या आतच त्याची हत्या केली जाईल. हो. परत तोच उतावळेपणा. महाराज, आपल्याकडे इतक्या सुंदर सुंदर चाली आहेत ज्यामुळे दिवसा ढवळ्या सर्व प्रजेसमोर हे कार्य अशा प्रकारे संपन्न होऊन जाईल आणि कोणी तुमच्यावर संशय घेणार नाही. कोणत्या चाली? पहिली तर ही की तुमच्या हत्ती कवल पिडला आज रात्रभर मदिरा पाजून मदमस्त करून टाकायचं, जेणेकरून जेव्हा सकाळी कृष्ण रंगशाळेत जाण्यासाठी नगर चौकातून जाईल तर त्या वेड्या हत्तीला त्याच्यावर सोडून दिलं जाईल. पापणी लवतीनं लवते तो हत्ती त्याच्या सोंडे धरून त्याला त्याच्या पायाखाली चिरडून टाकेल. कदाचित तो तिथून निष्ठून सुद्धा जाईल. मग रंगशाळेत येताच तुमचे ते पैलवान ज्यांच्यात 100 हत्तींचं बळ आहे त्याला शौर्य प्रदर्शनासाठी आखाड्यात आव्हान देतील. आणि जर त्याने लढायला नकार दिला तर तो लोकांच्या नजरेतून उतरून जाईल की हा कसला तारणहार आहे जो एका पैलवानाशी सुद्धा लढू शकत नाही. आणि जर त्याने आव्हानाचा स्वीकार केला तर त्याचा मृत्यू निश्चित आहे. महाराज, तुमच्या पैलवानांमध्ये एकटा मुष्टीच इतका बलवान आहे की एकाच डावात त्याच्या शरीराच्या चिंधड्या उडवून देतील. इतर पैलवानांना तर संधी देखील मिळायची नाही. आणि हे सगळं तुमच्या डोळ्यात देखत होईल, जनतेच्या डोळ्यात देखत होईल. शाबास, शाबास चाणूर, शाबास. यालाच म्हणतात की सापही मरेल आणि लाठीचा आवाज देखील होणार नाही. होय महाराज, ही अशी खेळी आहे की एका दगडात 2 पक्षी. पहिली गोष्ट तर ही, ज्या शत्रूमुळे तुम्ही आज ताग्यात भयभीत होतात तो समाप्त होऊन जाईल. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा लोकांच्या समोर कृष्णाचे तुकडे होतील तेव्हा इतक्या वर्षांपासून त्यांच्या मनात जो विश्वास आहे तारणहाराबाबत, जी श्रद्धा आहे, तो विश्वास, ती श्रद्धा सुद्धा संपून जाईल कृष्णाबरोबरच. उत्तम, अत्युत्तम. काका काका काका, तो येतोय. अरे कोण? तारणहार. कोण तारणहार? आपला तारणहार, देवकीचा 8वा पुत्र. खरंच? देवकीचा 8वा पुत्र? हो, 8वा पुत्र कृष्ण. त्याचं नाव कृष्ण आहे. कृष्ण? हो हो हो. देवकीचा 8वा पुत्र? काय तो जिवंत आहे? हो, तर त्याला गोकुळात लपवून ठेवलं गेलं होतं असं ऐकलंय. अक्रूरजी त्याला स्वतः सोबत घेऊन येत आहेत. काका, ही तर गोकुळवासियांनी कमालच केली. कसली कमाल? इतकी वर्ष त्या बालकाला लपवून ठेवलं. आता तो बालक नाही राहिलाय, तरुण झालाय, तरुण. आजच गोकुळातले 2 गवळे भेटले होते. सांगत होते की तो इतका सुंदर आहे की तिन्ही लोकात असं रूप बघायला नाही मिळायचं. अरे बाबा, भगवंताचा अवतार आहे. रूप तर देवतांसारखंच असणार. अरे, देवतांसारखं नाही, भगवंतासारखं म्हणा. भगवंतासारखं. भगवंत तर असा असतो की ज्याच्या समोर देवता सुद्धा नतमस्तक होतात. आपलं काय सद्भाग्य आहे की आज त्या अलौकिक रूपाचं अद्भुत दर्शन होणार आहे. हा विचार करूनच मी रोमांचित होतो आहे. आता बस, आता विक्री नाही करणार. दुकान बंद करतोय मी. का?
आज आमचे तारणहार येणार आहेत. त्यांच्या दर्शनाकरता मी चौकात जातो आहे. ऐकलंय की त्यांचा रथ तिथूनच जाणार आहे. पण याचे पैसे? अरे याचे पैसे उद्या दे रे बाबा, आता माझ्याजवळ वेळ नाहीये. अरे भुलवा, काय? लवकर सामानात ठेव, दुकान बंद करून टाक. तारणहारांच्या बापू. दर्शनाला जाऊया. आहो, अगं, सगळ्याजणी दर्शनासाठी इथे येऊन उभ्या राहिल्यात. कुणी फुलं तरी आणली आहेत की नाही? जेव्हा तो इथून जाईल तेव्हा त्याच्यावर पुष्पवृष्टी नाही करणार का? सुखमणी, लवकर लवकर आटप, रथ येतच असेल. थांब, टोपली तर भरू दे. अरे रे 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 रे, हे तुम्ही इथे काय करता आहात? सगळी बाग उजाड करून टाकलीत. अगं, माहित नाही, ही महाराज कंसांची बाग आहे. इथली फुलं तोडण्यास मनाई आहे. असेल महाराजांची बाग, परंतु आज आम्हाला फुलं तोडण्यापासून कोणी नाही रोखू शकत. का नाही रोखू शकत? मी आताच सैनिकांना बोलवतो. बोलव बोलव. आता महाराजांच्या सैनिकांना कोणीही नाही घाबरणार. आज आमचे तारणहार येत आहेत. कोण येत आहे म्हणालीस? आमचे तारणहार. कोण तारणहार? तारणहार, त्यांचं नाव आहे कृष्ण. कृष्ण? कृष्ण येत आहेत? हो हो, कृष्ण येणार आहेत. अगं, हे तर महाराज कंसांचे माळी आहेत. यांना काय ठाऊक असणार कृष्ण कोण आहे आणि तारणहार कोण? चला पळा, नाहीतर हा सैनिकांना बोलवायचा. हो हो, चला जाऊया. चला चला. आलात प्रभू, माझा प्रणाम स्वीकार करावा. ते बघा, मथुरा नगरीचं प्रवेशद्वार दिसू लागलं आहे. आहा, किती पवित्र नगरी आहे, किती दिव्य स्थान आहे. हो अक्रूरजी, या नगरीला मधुरा नावाच्या एका राक्षसाने वसवलं होतं. शंकरांचा मोठा परमभक्त होता तो. त्याच्याच नावावरून ही आधी मधुरा व नंतर मथुरा नगरी म्हणून ओळखू लागले. वास्तवात ही पुण्यधरती भक्तराज ध्रुवांची तपोभूमी आहे. इथे त्या महान बालकाने इतकी घोर तपश्चर्या केली होती की स्वतः भगवंतांना त्यांच्या चतुर्भुज रूपात त्यांच्या समोर प्रकट व्हावं लागलं होतं. म्हणूनच या धरतीच्या कणाकणात एक दैवी आभास आहे. अयोध्या, अवंतिका, मायापुरी, काशी इत्यादी ज्या मोक्षदायिनी नगरी आहेत, त्यांच्यात एक मथुरा नगरी देखील आहे. म्हणूनच या पवित्र धरतीला प्रणाम करा. सारथी, रथ थांबवा. मथुरा नरेशांतर्फे राजकुमार कृष्णांचं स्वागत आहे. महाराजांच्या आज्ञेवरून एका विशेष अतिथीगृहात राजकुमारांच्या निवासाचा प्रबंध केला गेला आहे. स्वतः महाराज उद्या सकाळी रंगशाळेमध्ये तुमची भेट घेतील. चांगला प्रबंध आहे. बलराम दादा, काय? आपण अतिथीगृहात जाऊन थोडी विश्रांती घेऊया, मग नगरीतून फेरफटका मारून घेऊया. अवश्य. तुम्ही पुढे व्हा. चला सारथी. राजकुमार कृष्णांचा विजय असो. राजकुमार कृष्ण
कृष्णांचा विजय असो. राजकुमार 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 कृष्णांचा विजय असो. आला माझा माझा पुत्र आला माझा पुत्र आला माझा माझा कृष्ण आलाय हा तू काय वेडेपणा करतेस? वेडेपणा नाही, मी त्याला प्रत्यक्ष पाहण्याचा प्रयत्न करतेय. जन्मापासून आजपर्यंत त्याला पाहिलं सुद्धा नाही. आता तो कंस दादाकडे जातोय. न जाणो ते काय करतील. पण मला नाही ठाऊक की माझ्या नशिबात त्याचं दर्शन लिहिलं आहे की नाही. म्हणून मी एकदा त्याला या झरोक्यातून पाहू इच्छिते. माझी इच्छा असून सुद्धा तुला त्या झरोक्यापर्यंत नाही पोहोचू शकत. तो माझ्यापासून खूप लांब आहे देवी, खूप लांब आहे. हे भगवंता, ही कसली मातेच्या हृदयाची परीक्षा घेतो आहेस? कसली परीक्षा घेतो आहेस? जर भगवंतावर विश्वास ठेवतेस तर त्याच्या शक्तीवर देखील विश्वास ठेव. बघितलं नाहीस हा किती मोठा चमत्कार आहे. कंसाच्या नगरीत कृष्णाचा जय जयकार होतो आहे. कृष्णाचा जय जयकार होतो आहे. कृष्णाचा जय जयकार होतो आहे. ये आतमध्ये चल. ये. राजकुमार कृष्णांचा विजय असो. 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 विजय असो. विजय असो. राजकुमार कृष्णांचा विजय असो. राजकुमार कृष्णांचा राजकुमार कृष्णांचा सारथी रथ थांबवा. एक दिवस दुःखी होऊन मी महामुनी गर्गांना हे विचारायला गेलो की कोणत्या पापामुळे मला या जीवनात हे काम दिलं गेलं आहे की माझी उपजीविका कमावण्यासाठी
मला दररोज फुलांचा हार करून त्या पापी कंसाच्या गळ्यात घालावा लागत आहे. तर ते म्हणाले होते की माझी पाप कर्मे समाप्त झाली आहेत आणि माझ्या कुठच्या तरी पुण्यकर्माचा उदय होऊ घातला आहे. मी याच हातांनी एक दिवस जगाचे तारणहार श्रीकृष्णांच्या गळ्यात फुलांचा हार घालेन. आज त्यांचं कथन सत्य झालं आहे. माझा जन्म सफल झाला आहे. प्रभू, माझा जन्म सफल झाला आहे. माझा जन्म सफल झाला आहे. उठा. आजपासून मी केवळ तुमच्या हातूनच बनलेला फुलांचा हार घालत जाईन. चला सारथी. कुठे गेला असेल? कुठे गेला असेल? दादा त्याला थेट राजमहालात घेऊन गेला असेल. दादा दादा काय सांगेल त्याला? काय काय करेल त्याचं? काय करेल त्याचं? देवी, मला वाटतंय जी आकाशवाणी झाली होती ती खरी ठरण्याची वेळ आलेली आहे. हो देवी, चिंतेच्या अंधकारातून बाहेर या. आशेची पहाट उजाडणार आहे. आशेची पहाट उजाडणार आहे देवी. महाराजांची आज्ञा आहे की तुमच्या व्यवस्थेत कोणतीही त्रुटी राहता कामा नये. त्यामुळे तुम्ही कोणतीही इच्छा व्यक्त करण्यास संकोच करू नका. चहूबाजूंना सेवक अष्टप्रहर उपस्थित असतील. महाराजांना आमच्यातर्फे धन्यवाद कळवावेत. जरूर. सुंदर, किती उत्कृष्ट पाहुणचार होतोय. असं वाटतंय की कंस एखादी गुप्त खेळी खेळतोय. काही आज्ञा? आता काही नाही. आवश्यकता भासल्यास बोलावून घेऊ. जी अवश्य. कुमार स्वामी, विश्वेश्वर, आपली कुणी अजून माणसं आहेत इथे? दोघे जण अजून आहेत. विशाल बागेत माळ्याचं काम करतो आहे आणि नरोत्तम मुदपाकखान्यात भांडी घासण्याचं काम करतोय. खूप छान बातमी आहे. हो. नरोत्तमला सांगा की जेवणावर नजर ठेव. त्यांनी भोजनात काहीतरी मिसळायला नको. स्वामी, म्हणूनच त्याला तिथे ठेवलेला आहे. बलराम दादा, अक्रूरजी तर त्यांच्या कामात व्यस्त आहेत. चला आपण जाऊन तोपर्यंत रंगशाळा पाहून येऊया. बघू तरी की या उत्सवाची तयारी किती झालेली आहे. तुम्ही तिथे एकटेच जाणार आहात? हो. नको नको, तिथे जाणं धोक्याचं आहे. त्याच जागी ते दिव्य धनुष्य ठेवलं आहे ज्याची उद्या पूजा केली जाणार आहे. यावेळी कंसाच्या सैनिकांचा तिकडे खडा पहारा आहे. सैनिकांचा पहारा आहे? मग काहीच हरकत नाही. आम्ही दोघं दुरूनच त्यांचं दर्शन घेऊन येतो. काय अक्रूरजी? हां, यांना कृपया सांगा ना की आमची चिंता करू नये. तू चिंता करू नकोस विश्वेश्वर. यांच्या रक्षणाचा भार आपल्यावर नाही, उलट आपल्या रक्षणाचा भार यांच्यावर आहे. जाऊया बलराम दादा. चला.
किती मधुर सुवास येतो आहे. बलराम दादा, हा सुवास कुठून येतो आहे? सुवास? इथे तर सुगंध असणारी कोणतीही वस्तू दिसत नाही. हा, तिथून एक कुबडी मात्र येत आहे. शक्य आहे तिच्याकडेच अशी एखादी सुगंधी वस्तू असावी. त्या कुब्जाकडे? हो हो, एका कुबडीकडे सुद्धा सुगंधी असू शकतं. अच्छा, चला दाखवतो. चल. बाजूला हो इथून. रस्ता सोड. कसं सोडू? तुझ्या या टोपलीतून दिव्य सुगंध जो येतो आहे, काय लपून ठेवलं आहे त्यात? ते तुझ्या कामाचं नाहीये. बाजूला हो. अगं सुंदरी, तुला इतका क्रोध शोभत नाही. कोण आहेस तू सुंदरी, जी इतक्या रागात असतानाही इतकी सुंदर दिसत आहेस? बोल ना सुंदरी, कोण आहेस तू? तू मला सुंदरी म्हणालास? मला? हो. आधी हे सांग की कोण आहेस तू निर्दयी, जो एका कुरूप कुबड्या स्त्रीला सुंदरी म्हणून तिची थट्टा करतो आहेस? जिचा लोक कुबडी म्हणून उपहास करतात, जी लोकांच्या टोमण्याने दुःखी होऊन एकटी लपून छपून निर्मनुष्य गल्लीतून फिरत असते, जेणेकरून हा घृणास्पद शब्द वारंवार मला ऐकायला लागू नये. तरी सुद्धा कुठल्या ना कुठल्या घरातून कुठून हा वाघपाण तर येऊन लागतोच मला. की बघा, ती कुबडी जात आहे. त्यांच्या टोमण्याने दुःखी होते मी, त्यांचा उपहास सहन करते मी, कारण हे सत्य आहे की मी कुबडी आहे. परंतु असा क्रूर उपहास कोणीही माझ्या बरोबर केला नव्हता, जे मला सुंदरी म्हणून तू केला आहेस. थट्टाच करायची होती तर तू मला कुबडे म्हटलं असतंस, मी सहन केलं असतं सहन. परंतु असा शब्द वापरून तू माझ्या वर्मावर वार केला आहेस. कुणा दुःखी दीन व्यक्तीचा अशा प्रकारे उपहास करणं योग्य नाही, ज्यामुळे व्यक्तीच्या काळजाला ठेच लागेल. मी तुझी थट्टा तर नाही केली सुंदरी. मी तर केवळ तेच बोललो जे सत्य आहे. हे सत्य आहे. एक कुबडा शरीर, कुरूप मुख तुला सुंदर भासत आहे. हो देवी, मी कुणाच्याही शरीराकडे कधीही बघत नाही. मी तर केवळ आत्माच पाहतो. तुझ्या या शरीरात जो सुंदर आत्मा आहे त्याला लोक नाही पाहू शकत, परंतु मी तुझा तो परम सुंदर आत्मा बघतो आहे. म्हणूनच तुला सुंदरी म्हटलं मी. आत्माच्या सौंदर्याकडे कोण बघतं? शरीर तर कुरूप आहे ना, लोक तर त्याच्याकडेच बघतात. शरीराची कुरूपता आणि सौंदर्य प्राण्याच्या त्याच्या कर्मानुसार असते, ती कायमस्वरूपी नसते.
ना सौंदर्य चिरकाल टिकतं आणि ना कुरूपता चिरकाल टिकते. म्हातारपणी एक सुंदर शरीर सुद्धा कोमेजून जातं. जेव्हा कर्मांची फळं बदलतो आणि पुण्य कर्मांचा उदय होतो तेव्हा एक कुरूप शरीर सुद्धा कमळाप्रमाणे सुंदर भासू लागतं. मी तेच बघतो आहे. तुझ्या कुरूपतेचा अंत होण्याची वेळ आली आहे देवी. ज्या शापामुळे तुला हे कुबडं शरीर प्राप्त झालं होतं त्या शापाचा अवधी समाप्त झाला आहे. माझ्यावर विश्वास ठेव सुंदरी. पुन्हा तेच. जरा स्थिर उभी राहा. मी आत्ता दाखवतो. अरे 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 हे काय करतोस? हे चंदन, हे उठणं मी महाराज कंसांकरता घेऊन चालले आहे. सर्व माती मोल होऊन जाईल. ते तर माझी गर्दनच छाटून टाकतील. ज्याचा हात मी धरला आहे त्याचं महाराज कंस सुद्धा काही वाकडं करू शकत नाही. माझ्यावर विश्वास ठेव सुंदरी. माझ्यापाशी आली आहेस तर आता कंसाकडे जावं नाही लागणार. जर या उठण्याचं भय वाटतंय तर ही टोपली मला दे. आता याचा उपयोग मी करणार आहे. कोण आहेस तू? कोण आहेस तू? तुला पाहून असं वाटतं आहे की आयुष्यभर हे उठणं मी तुझ्यासाठीच बनवत आले. आतून असं वाटतंय जणू मी अनेक जन्मांपासून तुझीच प्रतीक्षा करते आहे. हो, हेच सत्य आहे. अनेक जन्मांपासून तुझं माझ्याशी काहीतरी नातं जुळलं आहे. म्हणून तर मी आलो आहे. मला माहित नाही की तू कोण आहेस, परंतु अंतरात्म्यामधून कुणीतरी साथ घालतो आहे की हे चंदन, हे उठणं तर व्यर्थ आहे वेडे. तुझं सर्वस्वच यांच्या चरणांशी समर्पित कर. हेच तुझे सर्वस्व आहेत. हेच तुझे सर्वस्व आहेत. हे घ्या प्रभू, हे सर्व तुमचंच तर आहे. नको नको, नाही नाही, असं नाही देणार. इच्छा तर आहे की आज मी माझ्या हातांनी तुझ्या शरीराला या उठण्याचा लेप करावा. ज्या प्रकारे आजपर्यंत मी त्या पाप्याच्या ज्या शरीराला लेप करते आले आहे त्याच प्रकारे आज तुझ्या अंगाला या उठण्याने सुगंधित करावं. चला प्रभू, चला माझ्या कुटीमध्ये. चला प्रभू, या दासीला सेवेची एक संधी द्या प्रभू. ठीक आहे, परंतु तुझे महाराज काय म्हणतील जर गर्दन छाटून टाकली तर? कोण महाराज? तुला पाहिल्यानंतर तर
आता ना मला कोणी महाराज दृष्टीस पडतो ना कोणी अन्य. आता तर आत्म्याच्या खोल तळापर्यंत केवळ तू आणि तूच आहेस, अजून काही नाही. एक प्रकाश आणि प्रकाशच आहे आणि त्या प्रकाशात जणू मी डुंबते आहे. जणू काही माझं अस्तित्वच उरलं नाहीये प्रभू. सुंदरी, मी म्हटलं होतं ना की तुझ्या कुरूपतेची वेळ समाप्त झाली आहे. सांग, काय पाहिजे? प्रभू, आता तुमच्याशिवाय मला कुठली आस असणार? तुम्ही स्वतःच तर माझ्या मनात ही भावना जागृत केली होती की तुम्ही माझ्या कुटीमध्ये आणि मी माझ्या हातांनी तुमच्या सर्वांगाला माझ्याकडच्या उठण्याने लेपन करून सुगंधित करेन. बस तीच एक इच्छा पूर्ण करा प्रभू. मला अजून काहीही नको मग. मी तुझी ही इच्छा नक्कीच पूर्ण करेन. मी वचन देतो तुला की मी एक दिवस या सेवेची संधी नक्कीच प्रदान करेन. मी स्वतः तुझ्या कुटीमध्ये येईन. वास्तवात तुझ्या मागच्या जन्माचं हे ऋण आहे माझ्यावर. जेव्हा राम अवताराच्या वेळी मी धर्तीवर आलो होतो तेव्हा तू माझ्यासाठी खूप तपश्चर्या केली होतीस. तुझी ती तपश्चर्या या जन्मात अवश्य सफल होईल. परंतु आज नाही. आज नसेल तर काही हरकत नाही. जेव्हा मी इतके जन्म वाट पाहिली आहे तर मी या जन्मात सुद्धा आजपासून माझ्या कुटीत बसून या चरणांची प्रतीक्षा करेन. सिरधरी चरणन माही विनय विवश बोले वचन अंगराग यह नाही यह प्रभु मम अनुराग है. गई तन की विकृति
सदा प्रेम का मोल चुकावे, ऋण राखे ना बनवारी। शबरी ने धीरज धर के जैसे राम के राह निहारी, ऐसे ही जन्म भर शाम देखूंगी मैं बात तिहारी। अरे तुम्ही दोघं इथे काय करत आहात? आम्ही दोघं भगवान शिवांचं दर्शन घेत आहोत. चला चला, बाहेरून दर्शन घ्या. आत येण्याची अनुमती नाहीये. आता जर आत आलोच आहोत तर भगवंतांचे चरणस्पर्श तरी करू देत. आता तुम्हीच सांगा ना पंडितजी, मी सुद्धा शिवांचा परमभक्त आहे. आता आलेच आहेत तर नमस्कार करून घेऊ देत. बरं महाराज. आहा, किती भव्य धनुष्य आहे. काय उद्या याचाच यज्ञ होणार आहे? हो, हे भगवान शिवांचंच धनुष्य आहे. याच्याच निमित्ताने उद्या महाधनुर्यज्ञाचं आयोजन केलं गेलं आहे. जरा याला हात लावून बघू का? जरा याला उचलून पाहू का? याला उचलून पाहणार तू? प्रयत्न करून बघतो. बाळा, हे उचलणं काही खेळ नाही. आज या जगात कोणीही असा नाही जो याला उचलून यावर प्रत्यंचा चढवू शकेल. जर तुम्ही आज्ञा दिलीत तर मी हे उचलून दाखवू शकतो. अच्छा, प्रयत्न कर मग. कृष्णा